ओहो ओहो टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग. तर हा ब्लॉग आहे लास्ट इयरचा, जेव्हा आम्ही बरोडा ट्रिपवर गेलो होतो. वडोदरा जे गुजरातमध्ये आहे. आधी मी खूप सारे व्हिडिओज बनवायचे, छोटे मोठे व्लॉग असायचे माझ्याकडे, पण मी ह्यासाठी टाकत नव्हते कारण मला वाटायचं की मी स्टार्टिंगपासून व्लॉग म्हणजे शूट केलेला नाही किंवा मध्ये काहीतरी माझ्याकडे सुटून जायचं किंवा लास्टचं काहीतरी शूट केलेलं नसायचं, कारण मी पूर्ण व्हिडिओज डिलीट करून टाकायचे. त्यानंतर एके दिवशी मी विचार केला, असं जर करत राहिले तर मग सुरुवात तर कधीच होणार नाही. मग एके दिवशी मी टाकून दिला व्लॉग आणि हा तेव्हापासून माझ्याकडे शूट करून म्हणजे हे सगळे व्हिडिओज पडलेले होते. तर फायनली मी जे जसं व्हॉइस ओव्हर करता येईल, जसं एडिटिंग करता येईल तसं करून मी टाकते. तर आम्ही रात्री निघालो होतो. बोरिवलीवरून ट्रेन होती, डायरेक्ट वडोदराला येते. त्यानंतर म्हणजे पहाटे पोचलो. त्यानंतर आम्ही ऑलरेडी हॉटेल बुक करून ठेवलेलं होतं, पण तिथे ना थोडा प्रॉब्लेम झाला होता. तिथे एक्स्ट्रा बेड देत नव्हते ते, आणि जेव्हा आम्ही बुकिंग करत होतो तेव्हा तिथे ऑप्शन अवेलेबल होतं. आता आम्ही रेडी वगैरे झालो सकाळी, आणि अजवा निमेटा म्हणून आहे तिथेच, 24 ते 25 किलोमीटर असेल वडोदरावरून. तिथे जायला निघालो. म्हणजे ते अम्युजमेंट पार्क आहे. तिथेच ओळखीचे एक सर होते, त्यांना आम्ही आधीच बुक करून ठेवलेली की 2 दिवस आम्हाला लागणार आहे गाडी, आणि ते स्वतःच आले होते. आणि ही वडोदरा सिटी, कॉपीराईट येईल म्हणून मी जास्त करून म्यूटच करते, कारण तिथे त्या गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर पण बॅकग्राऊंडला म्युझिक आणि सॉंग्स वाजणार आहेत. हे आहे डिझनी वंडरलँड. ते प्लेस आहे जिथे फायनली आम्ही पोचलो आहे. आणि लास्ट 2 इयर्स आधी आलेलो, पण तो प्लॅन आमचा फ्लॉप झालेला. आता बघूया पुढे होतं की नाही. पैसा प्रॉपर लेडीजची एंट्री इकडनं आहे. आणि शी माझी केस किती घाण झाली आहेत, एकदम मागून पण बकवास वाटतंय, कारण मी ट्रीटमेंट केलेली होती स्ट्रेटनिंग वगैरे. तर ते निघून गेल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर माझ्या केसांची तर पूर्ण वाट लागलेली होती. मुलं मुली किती एकदम असे हायटेड आणि एकदम हे असतात, ઓ સાહેબ તમે બંને પહેલા આવી જાઓ ને, પેલા છોકરાઓનું ડિસ્ટ્રીબ્યુટ. त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, कारण पिकनिकला मुलं आलेली होती, शाळेची मुलं म्हणून. आता मी तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरकडे जाते, आणि हा मॅप आहे. जसं आपलं एस.एल. वर्ल्डला आहे ना, तसंच सेम त्यांनी पण मॅप वगैरे दिलेला आहे. छान डेकोरेट केले ना. हे पिकनिक वाले आले. आम्ही फास्टॅगचं तिकीट काढलं होतं, जे सगळ्यात एंट्री आपल्याला फ्री असते, म्हणजे लाईनमध्ये वगैरे पण थांबायला लागत नाही, आणि भरपूर काही त्याचे बेनिफिट्स होते. एक तिकीट मे बी 2500ला काहीतरी असावं, म्हणजे मला लक्षात नाही आहे, पण याच काहीतरी रेंजमध्ये होतं. आणि इथे डान्स वगैरे चालला आहे, पण मी सॉन्ग म्यूट करून दिलं. आणि हा चार्ली चॅप्लिन माझ्या मागेच लागून गेला होता. एवढा फनी म्हणजे हे करत होता ना तो, खूपच हसायला येत होतं. मागेच फिरत होता तो. आणि वीरू या पांडाला खूप घाबरत होता, सॉरी पेंग्विनला. काय नाही करत. नंतर आम्ही सांगितलं वीरूला की घाबरू नकोस, जा. मग त्याने भरपूर डान्स केला त्यांच्यासोबत. तुम्ही बघू शकतात, त्यांनी एवढं छान डेकोरेट केलेलं आहे ना, की असं वाटायचं की हॉलिवूडमध्ये जाणार. अरे ट्रेन खाली गेली रिकामी. मी मगाशी बघितलं ना, तेव्हा बसून गेले होते लोक.
ॲक्च्युली इथे बगळ्यांची घाण होती, तर त्यामुळे ना वास येत होता भरपूर, म्हणून मी असं नाक वेडं वाकडं तोंड करत होते. डब्बी 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 बंजी जम्पिंग सगळं पागल. अच्छा, तर डब्बी जम्पिंग नाले. अच्छा टब्बी, हा हा. तर 1 टाइम वाली आहे फक्त. आणि हीच ती राईड आहे जी मी मगाशी सांगितली. बघून एवढी भयानक वाटत नाही ही राईड, पण जेव्हा आपण वरून खाली येतो ना, बापरे, असं वाटतं की आत्ता मला हार्ट अटॅक येऊन जाणार आहे की माझा जीवच गेला. गॉड, आता पुन्हा मी कधी ही राईड नाही करणार. व्हिडिओ तुझा विरू घेते. हा, थोडं थकलो होतो आणि ऊन भरपूर आहे म्हणून आपण आईस्क्रीम नाही काय आम्ही अधूनमधून आम्ही भरपूर रील्स वगैरे पण बनवले, फोटोज क्लिक केले आणि काही फनी व्हिडिओज पण बनवले जे मी नंतर टाकेन. मेघा, आर यू हंग्री? तर आता पेटपूजा झाली आमची. ॲक्च्युली मी व्हिडिओ नाही बनवला कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण लो झालेली आहे आणि मी तिथे जिथून आम्ही म्हणजे जिथे बसलो आम्ही चायनीज खायला, जेवढं हे नव्हतं, खास नव्हतं, पण ऑप्शन नव्हतं, तर तिथे मी चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि एक बुद्धूपणा केला. पण झालं असं की त्यांनी बटनच चालू केलेलं नव्हतं आणि टाइमपास करून करून मला वाटलं फुल चार्ज झाला असेल. आम्ही वॉटर पार्कमध्ये पण जाऊ असं समजून कपडे वगैरे एक्स्ट्रा आणले होते, पण टाइम पण पुरला नव्हता कारण ह्या पार्कमध्ये जर पूर्ण फिरायचं असेल तर तुम्हाला 3 ते 4 दिवस. काही पार्ट मी नाही टाकले या ब्लॉगमध्ये कारण काही व्हिडिओज या मोबाईलमध्ये, काही त्या मोबाईलमध्ये असं सगळं झाल्यामुळे जे आता माझ्याकडे अवेलेबल आहे या मोबाईलमध्ये ते मी सगळं टाकते. रोप वरून सायकलिंग करायची असते. आता आम्ही बंपर कार वाली राईड करायची आहे. आता आम्ही ही वाली राईड करणार आहोत जिचं नाव आहे बम्पिंग कार. आमच्याकडे फास्टॅगचं तिकीट असल्यामुळे आम्हाला क्यूमध्ये उभं राहण्याची गरज नव्हती. बंपर कार मागे मागे घेत होता. खूप मजा आली, पण मी तेव्हा व्हिडिओ नाही बनवला. आता परत एकदा सेकंड राऊंड येऊ. एक्झिट कुठून आहे? आणि हे आहे ट्रॅम्पोलिन. इथे पण आम्ही खूप कुदलो आणि खूप जास्त मस्ती केली आहे. ते व्हिडिओज पण आहे, पण ते पण दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे. आतमध्ये धिंगाणा घालायचा आहे ना, मग ह्यांचे 50 रुपीजचे सॉक्स तुम्हाला कंपल्सरी घ्यायला लागणार आहे. आपले सॉक्स नाही चालत, आम्ही साईडला काढून ठेवून दिले. महादेवावर आधारित त्यांनी काही शोज वगैरे पण केले, 1-2 प्रकारचे डान्स वगैरे पण केले, पण सॉन्ग होता म्हणून मी म्यूट करून देते. आणि ही राईड पण मी केलेली, ही मी आधी केलेली होती, पण ती थोडी म्हणजे कमी डिस्टन्स होता आणि एवढं जास्त उंचावरून नव्हतं आणि सेकंड टाईम करते. स्टार्टिंगला मला खूप जास्त भीती वाटलेली, पण नंतर लगेचच भीती गेलेली आणि खूप जास्त मज्जा आलेली. पण ते जिथे सोडतात ना त्यानंतर तिथून परत वॉकिंग करत यायलाच लागते. आणि हे वॉटर पार्क जिथे आम्ही गेलो नाही.